नमस्कार. आजचा विषय आहे शारीरिक सक्रियता आणि सोशल डेव्हलपमेंट. लहान मुलं किंवा मग तुम्ही ॲडोलसंट्स बघितले, आत्ता पेपर जर वाचला किंवा बातम्या बघितल्या तर बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, मुलं चिंतेत आहेत, त्याच्यानंतर मुलं सुसायडल टेंडन्सीकडे जास्त वळत आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठेही त्यांना आउटलेट नाही आहे, त्यांच्या भावना त्या व्यक्त करू शकत नाही आणि अशावेळी ते टोकाचं पाऊल उचलतात. म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी याच्यात काय हेल्प करू शकते, तर नक्की तुम्ही जर खेळायला आलात तर पहिलं होतं की तुम्ही जेव्हा फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात तेव्हा तुमचा डोपामाइन जो हार्मोन आहे तो सिक्रीट होतो आणि हा तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये खेळतात तेव्हा तुम्ही गिव्ह अँड टेक शिकले जातात. सोशल ॲडजस्टमेंट, काही वेळा आपल्याला काही गोष्टी द्याव्या लागतात, काही घ्याव्या लागतात. ही ॲडजस्टमेंट आपल्याला खेळातून कळते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, जे मुलं जास्त पॅम्पर असतात किंवा मग त्यांना नको हा शब्द मान्य नसतो, ह्या मुलांना जेव्हा खेळात येतात तेव्हा हारणं, जिंकणं याच्यामुळे त्यांच्यात ती सोशल डेव्हलपमेंट विकसित होते. जसं की दररोजच कोणी जिंकणार नाही आणि दररोजच कोणी हारणार नाही. मग जिंकले तर आनंद व्यक्त करतात आणि हारले तर पुढच्या दिवशी मी जिंकेल याच्याबद्दल ते सकारात्मक होतात. म्हणून हारणं पचवणं हे त्यांना सोपं जातं आणि लाईफमध्ये अशा बऱ्याचशा सिच्युएशन असतात की जिथं प्रत्येक गोष्ट आपण मागितली तीच आपल्याला मिळेल असं नाही. म्हणून ही सोशल ॲडजस्टमेंट आपल्याला या खेळातून किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीमधून मिळते. त्याचबरोबर त्याच्यानंतर मुलांची मेमरी वाढते. तुम्ही अकॅडमिक स्ट्रेस तुमचा असतो तो कमी होण्यास मदत होते. मुलं अस्वस्थ असतील तर ते आनंदी राहण्यासाठी त्यांना खेळायला आणा, 1 तास मैदानावर आणा. मग बघा तुम्हाला ते आनंदी दिसतील, त्यांची चिंता दूर झालेली दिसेल. कारण लहान मुलं हे जितके जास्त खेळतील तितके जास्त आनंदी राहतील आणि आनंदी ते असेल तर पालक नक्कीच आनंदी असणार आहे. म्हणून मुलांसाठी आपला 1 तासाचा वेळ खर्च करा आणि त्यांनाही आनंदी ठेवा आणि तुम्ही आनंदी राहा आणि एकूणच त्यांच्या सोशल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही मोलाचा हातभार लावाल ही मला खात्री आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.